नंदुरबारात बनावट दारू कारखान्यावर पोलिसांचा छापा, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त। नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलाय। या कारवाईत तब्बल 10,17,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने म्हसावत पोलीस ठाणे हद्दीतील जुगनी गावातील दुगलीबाई पाड्यावर छापा टाकला। पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एका घरामध्ये स्पिरिटचा वापर करून बनावट देशी दारू तयार केली जात आहे। माहितीची खातरजमा होताच विशेष पथक तयार करून तातडीने कारवाई करण्यात आली। पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता एका कौलारू घरातून स्पिरिटचा तीव्र वास येत होता। खिडकीतून पाहणी केली असता एक इसम बाटल्यांमध्ये द्रव पदार्थ भरताना दिसला। त्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश करून संबंधिताला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने आपले नाव लक्ष्मण हात्या पाडवी व 31 वर्ष राहणार तलावडी, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार असे सांगितले। 39 बॉक्स बनावट देशी दारू, 150 लिटर स्पिरिट, दारूच्या बाटल्यांचे बूज, पॅकिंग करणारे इलेक्ट्रिक मशीन, दारू निर्मितीसाठी लागणारे विविध साहित्य आणि एक बोलेरो 4चाकी वाहन असा एकूण 10,17,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी म्हसावत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट।